रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जालना बस आगारामध्ये आज नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले। यावेळेला आगारामधील 127 कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली। 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरामधील बस आगारामध्ये नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये एसटी राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत चष्म्याचं देखील वाटप केलं गेलं। रस्ता सुरक्षा अभियान 2024 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्यातर्फे आपलं स्वागत करण्यात येत आहे। राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 संपूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे। तसंच आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पण हे अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानाअंतर्गत आज दिनांक 22 जानेवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय जालना व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने MSRTC बस, सार्वजनिक बस सेवा यांचे चालक व तसेच खाजगी बस सेवा यांचे चालक यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांना जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे मोफत चष्मा वाटप पण करण्यात येत आहे। त्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांचाही सहयोग आहे। हे शिबिर MSRTC डेपो जालना येथे राबवण्यात येत आहे। पुढचे 23 जानेवारी आणि 24 जानेवारी ह्या दिवशी पण नेत्र तपासणी मोफत शिबिर राबवण्यात येत आहे। ते ठिकाण जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे असणार आहे। या नेत्र शिबिराचा सर्व चालक, जड वाहतूक करणारे सर्व चालक, रिक्षा, टॅक्सी यांचे चालक यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। भीमराज नागरे, मोटर वाहन निरीक्षक।